नवरा बायको सारखे भांडणं या कलियुगात आपल्याला पाहायला मिळतात। हे कधी लिहून ठेवलं? द्वापार युगात। लक्षात ठेवा, तेव्हा लिहिलेलं आज खरं आहे का नाहीये? आज मुलींचा विक्रय चाललेला आहे ना। आता लग्न होतात का सौदे होतात? बोला, लग्न होतं का सौदा होतो? पहिल्यांदा सौदा होतो आणि मग लग्न होतं। मुलीचा बाप काय म्हणतो? आम्हाला मुलगा बघा म्हणत नाही, मुलीचा बाप म्हणतो आम्हाला नोकरीवाला पोरगा बघा। नुसता पोरगा बघा म्हणतात का? नाही, नोकरीवाला पोरगा बघा। मुलीच्या बापाला ही अपेक्षा, लक्ष देऊन ऐका। आणि पोराच्या बापाला आम्हाला चांगला हुंडा देणारा एखादा मुलीचा बाप बघा। कळलं माझं बोलणं? मुलीचा बाप म्हणतो नोकरीवाला पोरगा बघा, बरोबर आहे। आणि पोराचा बाप म्हणतो पोराला नोकरी लागाय 25 लाख भरलेत, याच्यात दुप्पट देणारा कोणीतरी बघा। आता जिथं सौदा पटला तिथं संबंध आहे, लक्षात ठेवा बरं का। आज लग्न मुला मुलीचे होत नाही। आज डॉक्टर मुलगा असेल तर त्याला पोरगी कोणती पाहिजे? बोला, डॉक्टरीन पाहिजे। डॉक्टर डॉक्टरीन, बरोबर आहे। मास्तर मास्तरीन, बुवा बुईन, महाराजीन, बरोबर आहे ना। जसं बरं तसं बरं, लक्ष द्या माझ्याकडे। डॉक्टर डॉक्टरीन, बरोबर आहे का नाही? लक्ष द्या माझ्याकडे। डॉक्टर डॉक्टरीन, मास्तर मास्तरीन। लग्न कशा व्हा? इंजिनियर बायको ह्यो सॉफ्टवेअर असला तर ती कॅम्प्युटर तरी पाहिजे, बरोबर आहे ना। कोणती तरी इंजिनियर पाहिजे। आणि महाराज असल्यावर महाराजीन तरी पाहिजे। लग्न अशीच येत ना आता। मग आता हे संबंध आहे का सौदा केल्यासारखं आहे? हे संबंध नाही, हा सौदा झाल्यासारखा। पोरींना जर विचारलं नवरदेव कसा पाहिजे, तर पोरीच्या अपेक्षाही वेगळ्या आहे। सरकारी नोकरीवाला पाहिजे, शेंबूड पुसता येईल, बरोबर आहे ना। आणि नोकरी काही सरकारी नोकरीवाला पाहिजे, बरोबर आहे ना। पोरीचं बघा, नवरदेव सरकारी नोकरीवाला पाहिजे, पण शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, बरोबर आहे। दवाखाना सरकारी नको, फक्त नोकरीवाला तेवढा सरकारी पाहिजे। असं आहे। एका पोरीला म्हणलं तुला नवरदेव कसा पाहिजे, म्हणे महाराज किमान 1 कोटी रुपये तरी त्याच्याकडे असले पाहिजे। पोरींच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या, पोरीच्या बापाच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या, पोराच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या, आणि पोराच्या बापाच्या बी अपेक्षा वेगळ्या झाल्या। जुन्या माणसांचे लग्न ते वारकरी, जुने तुमच्या वयाचे माणसं सांगतात महाराज मी नवरी आमची लग्नातच पाहिली। असंच होतं ना जुनं, नवरी म्हणायची ती, बायको म्हणत नव्हती। हा, जुने माणसं काय म्हणायचे? आमच्या नवरीला महाराज बोल्यावर उभं राहिलं पाहिलं मी। मग पाहून कोण आलं? आमचे वडील आणि काका गेले आणि ठरून आले, म्हणले तुझं लग्न आहे। असंच होतं ना पहिलं, बरोबर आहे ना। लक्षात ठेवा। पण कन्या विक्रेयिनो लोभात, हे भागवतातच सांगितलंय। हा, माझ्या मनाचं काही सांगणार नाही मी तुम्हाला। कन्या विक्रेयिनो लोभात दंपती नांच कलकनम। मग मुलीमध्ये असे विचार झाल्यामुळं नवरा बायको एका विचाराचे नाही, मग सारखं भांडण आणि कलह। दंपती नांच कलकनम कोण सांगतं? नारदजी या 4 भावंडांना हे वर्णन करतात बरं का। कन्या विक्रेयिनो लोभात दंपती नांच कलकनम। मग महाराज मला वाटलं कलियुगातल्या साधू संताचं काय चाललं जाऊन बघावा। मग मी जेव्हा कलियुगातल्या साधू संताकडे आलो तेव्हा मला काय पाहायला मिळालं? पाखंड निरता संत। हा, संत सुद्धा पाखंड परायण झालेले मला पाहायला मिळाले। किती पाखंडी संत?